महाराष्ट्रातले सगळे पक्ष चालवायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे इथं तर विषय थोडा, त्यामुळे आता उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्हीकडे बघावं लागतं. शिक्षा असताना देखील माफ केला आणि सोडून दिलं. शेवटी शिक्षा करण्याने माणसं सुधरत नाही. माझ्या संदर्भामध्ये केलेलं वक्तव्य आणि मी दिलेली माफी हे देखील महत्वाची आहे. बाप्पाजींनी काहीतरी शॉट मारलाय, पण मला तसं बोलता येत नाही. जॉकी शोरूमच्या उद्घाटनाच्या प्रसंगी जास्तीचा वेळ दिला होता, परंतु अरुण काका जगताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नगर येथे कुमार विश्वास यांचा कार्यक्रम असल्या कारणानं मला जरा घाईने जायचं होतं. मी सांगितलं होतं की मी भाषण करतो आणि जातो आणि आपण कार्यक्रम चालवा. पण प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितलं की नाही, कार्यक्रम शॉर्टकट करूया, तुम्ही भाषण करू. प्रास्ताविक झालं, भाषण झालं आणि संत शिरोमणी गोदड महाराजांच्या या पावनभूमीमध्ये 3.5 मुहूर्तापूर्वी पैकी अक्षय तृतीया हा एक आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय चांगला मुहूर्त मानला जातो. या मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवरती हे दालन शुभारंभ आणि उद्घाटन झाले असं मी अधिकृतरित्या जाहीर करतो. खरं तर प्रसादजी सांगितलं की उपकार विसरणार नाही आणि सेवा अखंडित सुरू आहे, पण मध्येच खंडित झाली होती आणि मी खंडित सेवा झालेली पुन्हा जोडण्यात माहीर आहे. त्यामुळे गोदड महाराजांच्या चरणी देखील मी प्रार्थना करतो की या शुभ मुहूर्तावरती मला चांगली सद्बुद्धी देव आणि महाराज काही चुकलं असलं तर मला माफ करा. कारण कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, प्रेरणेने आणि सहकार्याने जे पदं मिळाली ते पदं निश्चित स्वरूपामध्ये तालुक्याच्या आणि या मतदारसंघाच्या सर्वांगीण कामासाठी उपयोगी आणण्याचा माझा सदैव प्रयत्न राहिला आणि राहणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राजकारणाचं स्वरूप नाही, परंतु राजकीय दृष्ट्या काही काम करत असताना सातत्यानं बेरजेचं राजकारण करावं लागतं आणि बेरजेचं राजकारण करत असताना निश्चित स्वरूपामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. नाहीतर मी 42,000वरून बाप्पाजी 84वर गेलो नसतो, 84वरून 92वर गेलो नसतो आणि आता 1,26,433 मतं मिळाली. मला असं वाटतं की माझ्या कार्यपद्धतीचा हा चढता आलेख आहे. त्यामुळं परवा देखील आपण माझ्या सभापती पदाचं सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं हक्कभंग प्रस्ताव आला आणि हक्कभंग समितीने त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जी शिक्षा सुनावली, त्या शिक्षा या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये विधान परिषदेमध्ये ज्याच्या संदर्भात हक्कभंग झालाय तोच व्यक्ती शिक्षा द्यायला आहे, हे 100 वर्षात पहिल्यांदा झालं. आणि निश्चितच माझ्या समोर तो प्रस्ताव आल्याच्या नंतर मी शिक्षा असताना देखील माफ केला आणि सोडून दिलं. शेवटी शिक्षा करण्याने माणसं सुधरत नाही आणि आपल्या घटनेमध्ये देखील तरतूद आहे ते त्याला शिक्षा झाल्याच्या नंतर त्यांनी सुधारावं, समाजात यावं, समाजाच्या प्रती चांगल्या भावना निर्माण कराव्यात, अशा पद्धतीचा साधारणपणे आपल्या घटनेतील तरतूद आहे. आणि मी सर्वोच्च पदावर बसलो असताना देखील सुद्धा माझ्या संदर्भामध्ये केलेलं वक्तव्य आणि मी दिलेली माफी हे देखील महत्वाची आहे. आणि म्हणूनसाठी प्रसाद त्याचाच एक भाग आहे. मनात येत्यांची काही शंका न बाळगता पहिल्यासारखं जोराने कामाला लाग आणि अनुशेष भरून का जो मध्ये खंडित सेवा झाली तो अनुशेष भरून काढायची क्षमता आणि ताकद तुझ्यामध्ये आहे. आज सुद्धा या दालनाच्या उद्घाटन आणि शुभारंभाच्या प्रसंगी सर्वच पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोक आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये आपण जे काम हाती घेतात ते काम चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. शेवटी गोदड महाराजांची ही नगरी आहे
आणि मलाही कुणी कुणी म्हणतंय की गोदड महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद आहे, आणि त्यामुळं मी कधी काही कुठं एखादी गोष्ट चुकीची व्हायला लागली तर मी गोदड महाराजांची आठवण करतो आणि गोदड महाराजांना सांगतो मी आता झोपतो, मला सुबुद्धी दे सकाळी. तर आजही मी तसंच म्हणणार आहे. संत गोदड महाराज की अशा पद्धतीनं जे काही काम होतात त्याला सद्बुद्धी द्या आणि ते देतात. आणि म्हणूनसाठी शेवटी आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पदे ही शोभेची वस्तू असते असं समजायचं काही कारण नाही. ते आपल्याला ज्या माणसांनी जिथपर्यंत पोहोचवलं आहे त्याचं उत्तरदायित्व त्या पदाच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं, यालाच खऱ्या अर्थानं पदाचं महत्व आणि पदाची डिग्निटी म्हणतात. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं मला वाटत नव्हतं की प्रसाद असे एवढा मोठा कार्यक्रम करणार. मी घाईघाईमध्ये वेळ दिली नसती, तसंही मी आज सोडलीतच होतो. तासाभराची वेळ काढली असती म्हणजे बाप्पाजी काहीतरी शॉट मारलाय, पण मला तसं बोलता येत नाही. त्यामुळे सर्व पक्षी असल्यामुळं काही गोष्टीवर बोलण्यात मर्यादा येतात, कारण सगळे पक्ष चालवायची जबाबदारी माझी आता. महाराष्ट्रातले सगळे पक्ष चालवायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे इथं तर विषय थोडा, त्यामुळे आता उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्हीकडे बघावं लागतं. कुणाचाही आक्रोश होणार नाही, कुणाचाही मान सन्मान कमी होणार नाही. आणि त्यामुळं सार्वभौम सभागृह लोकशाही पद्धतीनं सदृढ आपली राज्यघटना आणि लोकशाही करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्याचा मान सन्मान ठेवणं अशा मी पदावर असल्या कारणानं आपल्याला सर्वांनाच वाटतं की मोठ्या प्रोटोकॉलनी मोठ्या पदावर गेलोय. परंतु मोठ्या पदावर गेल्यावर नंतर देखील आपण सातारा जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये जी घटना झाली आणि त्या सभागृहामध्ये ज्यावेळेस निर्णय द्यायची वेळ आली त्यावेळेस खऱ्या अर्थानं कस लागतो. मग आपला अनुभव असेल, आपला निश्चित स्वरूपामध्ये वाचन असेल किंवा त्या कायद्याची माहिती असेल, हे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. आणि त्यामुळे तू सर्व पक्षीय लोक बोलवल्यामुळे मला जास्तीचं अधिकचं काही बोलता येत नाही. त्यामुळे सगळ्याला समजून आणि उमजून घेण्याची माझी भूमिका आहे आणि ही घेतली पाहिजे. शेवटी आपण ज्या पावनभूमीमध्ये राहतो आहोत, आपल्याला सर्व सोयी सुविधा ह्या प्राप्त झाल्या पाहिजेत. नागरिकांना देखील निश्चित स्वरूपामध्ये हे निश्चित अपेक्षित वाटतं. आमचे काही पदाधिकारी मला सांगत होते सगळं बरं झालंय, पण मेन रस्त्याने 2-2, 4-4 तास ट्रॅफिक जाम होतंय. आणि हे ट्रॅफिक जाम झाल्यामुळं शाळा सुटते, ऊसाचे ट्रॅक्टर आणि वाहतूक होते आणि त्यामुळं खूप मोठी कुचंबना होते. आमचे शेवाळे पाटील तर सांगतात मी घरापासून एक दिवशी निघालो, 2 तासांनी मी कोर्टामध्ये पोहोचलो. आणि त्यामुळे देखील त्याच्यावर देखील उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून मी भविष्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये भक्कम असं पाऊल उचलेल. कारण शेवटी या शहरात राहणाऱ्या नागरिकांना सुविधा ह्या प्राप्त झाल्या पाहिजेत आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील काम करू. विकासाच्या संदर्भामध्ये तर सदैव आपण करतच असतो आणि म्हणूनसाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रसाद ढोकरीकर या परिवाराने आपला सर्वांना बोलवलं, आम्हालाही बोलवलं, सर्वांचा मान सन्मान आणि सत्कार केला. त्याबद्दल मी त्या परिवाराचं मनपूर्वक आभार मानतो आणि अक्षय तृतीयाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देत जॉकी मेन्स अँड वुमेन्स शुभारंभ आणि व्यंकटेश डेव्हलपरच्या या नवीन दालनामध्ये पदार्पण होत असताना ढोकरीकर परिवाराला देखील मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.